Hello students. So continuing to our last chapter, that is the drugs acting on the blood and blood forming agents. So in that next point is the fibrinolytics. Okay. So what are the fibrinolytics? What are the mechanism of action of fibrinolytics and the drugs under this? There are only two drugs. Okay. So ते आपण आता बघणार आहे. So the drugs which activate the blood plasminogen, okay, which is also called as a profibrinolysis lysine, which causes the lysis of the thrombus in the intact blood vessel, which is nothing but the coronary artery, are called as a fibrinolytic. Okay, so fibrinolytic त्याचं नावच आहे, that is the these are lytic म्हणजे काय, ब्रेकडाऊन. ओके, ब्रेकडाऊन म्हणजे लायटिकला किंवा लायसिसला काय म्हटलं जातं, ब्रेकडाऊन. अँड फायब्रिनो मीन्स वॉट, फायब्रिन, और विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ थ्रोम्बस. ओके, सो फायब्रोलायटिक म्हणजे काय, द थ्रोम्बस जे आहे किंवा जो आपणला मायोकार्डियल इन्फेक्शनमध्ये अंजना पेक्टोरिसमध्ये आपण बघितले, दॅट इज थ्रोम्बस फॉर्म झाल्यामुळे तिथे काय होतं, जी डिसऑर्डर आहे ती ऑब्झर्व होते, लाईक द अंजना पेक्टोरिस और मायोकार्डियल इन्फेक्शन. ते जे थ्रोम्बस आहे, क्लॉट आहे, ते ब्रेकडाऊन करण्यासाठी यूज केले जाणारे एजंट, दीज आर कॉल्ड एज अ fibrinolytics. Okay, so the drugs which activate the blood plasminogen which causes lysis of the thrombus. मग काय करतात हे एजंट, काय करतात, these activate the blood plasminogen. ओके, ब्लड प्लाझ्मिनोजेनला ॲक्टिवेट करतात. ते प्लाझ्मिनोजेन काय करतं, इट ॲक्ट ॲज अ or it causes the lysis of the thrombus into the intact blood vessel. Okay, so this is the most important point, that is the intact blood vessels, स्पेशली इन द कोरोनरी आर्टरी. ओके, सो जिथे वूंड झालेली आहे, कट झालेलं आहे, अशा ठिकाणी तर नॅचरली तिथे जे आहे ते क्लॉट थ्रोम्बस होण्याचे चान्सेस आहेत. बट इंटॅक्ट ब्लड वेसलमध्ये, म्हणजे जिथे कट नाही, वूंड नाही, स्टील देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ थ्रोम्बस, दिस काइंड ऑफ अ थिंग्स or this breakdown of the things is called as a fibrinolytics. Okay, so they are used to activate, used to curative treatment of the acute myocardial infarction or acute thrombosis. Okay, acute thrombosis असेल किंवा acute myocardial infarction असेल, in such cases it can be used, and specially the examples are the streptokinase and the urokinase, which are very commonly used agents. Okay, so जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे दोन्हीचं सेमच आहे, दॅट्स वाय ओनली सिम्पल 2 लाईन्समध्ये आपण इथे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघतो. ओके, सो डेफिनेशन लक्षात आली. फायब्रिनोलायटिक्स म्हणजे काय, असे एजंट्स जे काय करतात, थ्रोम्बसचं ब्रेकडाऊन करतात. हाऊ दीज आर ब्रेकडाऊन द thrombus by activating the blood plasminogen, which is responsible for the lysis of the thrombus. That's how it acts as a thrombolytic. An example is a streptokinase in the urokinase. Okay, first one is the we will see the mechanism of action. So they activated the ब्लड प्लाझ्मिनोजेन. तर ते काय करतात, जसं आपण डेफिनेशनमध्ये बघितलं, दीज आर ॲक्टिवेट दी ब्लड प्लाझ्मिनोजेन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकडाऊन ऑफ द थ्रोम्बस. ॲक्टिवेट दी प्लाझ्मिनोजेन टू द प्लाझ्मिन. ओके, प्लाझ्मिनोजेनला ॲक्टिवेट करतात, त्याच्यामुळे त्याचं प्लाझ्मिनमध्ये कन्वर्जन होतं, अँड दिस प्लाझ्मिन कॉजेस द लायसिस ऑफ दी ब्लड क्लॉट अँड रिमूव्ह द ब्लॉकेज इन दी ब्लड फ्लो. ओके, सो व्हेरी सिम्पल, हे स्ट्रेप्टोकायनेज और युरोकायनेज काय करतात, प्लाझ्मिनोजेनला ॲक्टिवेट करतात. ओके, ह्या प्लाझ्मिनोजेनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, प्लाझ्मिन होतं, अँड दिस प्लाझ्मिन इज रिस्पॉन्सिबल फॉर द लायसिस ऑफ दी ब्लड क्लॉट अँड रिमूव्स दी ब्लॉकेज इन दी blood flow. Okay, now we will see the therapeutic uses of each one, that is the streptokinase or the urokinase. Okay, so first one is the streptokinase, which have the synonym brand name as a streptase or the streptokinase, then the cyokinase. Okay, so these are therapeutically used in a acute myocardial infarction, जसं आपण बघितलं पल्मोनरी थ्रोम्बोलिझम और अथेरोस्क्लेरोसिक ऑक्लुजन, हे तिन्ही कंडिशन जे आहेत ते आपण डिटेल CVSमध्ये बघितलेले आहेत. ओके, डोस इन 1.5 mU ॲज अ सिंगल डोस इंट्रामस्क्युलर इन्फ्युजन ओवर द 1 hour इमिजिएटली आफ्टर ऑनसेट ऑफ इंट्रामस्क्युलर मायोकार्डियल इन्फाक्शन. ओके, ऑनसेट जेव्हा ॲक्शन दिसते मायोकार्डियल इन्फेक्शन, इन सच केसेस इट कॅन बी गिवन 1.5 mU एवढा डोस त्याचा दिला जातो, IV इन्फ्युजनने दिला जातो. व्हॉट आर द ॲडवर्स इफेक्ट, फीवर, चिल, बॅक पेन, ॲबडॉमिनल पेन, अरिथमिया, acute renal failure. These are the some adverse effect. Next one is the urokinase, which is majorly used in a acute myocardial infarction, coronary thrombus. Okay, DVT, last lecture मध्ये आपण बघितलं, ड्रीप व्हेन थ्रोम्बोसिस, then pulmonary embolism, peripheral arterial thrombolism,
thromboembolism, breakdown of the blood clot in a hypoema. Okay, so here it can be used, and the dose should be 6000 intra-unit per minute infused into the coronary artery for the 2-hour proceeds by IV heparin or 2 to 3 HUIV or the 45 to 90 minute. Okay, so this dose is given in intra-unit. There is very smaller doses given. Next is the adverse effects. So drug induced what it is, okay, drug induce the fever. Okay, so aspirin should not be given for fever. Okay, so due to this the drug there is a chances of formation of the fever, but in such cases aspirin should not be used. का नाही यूज केली जात, आपण बघितलं ॲस्पिरिन ॲज अ अँटीप्लेटलेट यूज केली जाते. सो देर मे बी चान्सेस ऑफ दी कॉम्प्लिकेशन. ओके, सो सुपरफिशियल ब्लिडिंग ॲट आफ्टर द वेनस कटडाऊन. ओके, वेनस कटडाऊन झाल्यानंतर सुपरफिशियली ब्लिडिंगसुद्धा होऊ शकतं. इंटरनल ब्लिडिंग कॅन ऑल्सो बी ऑब्झर्व, देन चिल्स ऑर द चेंज इन BP. सो दिस इज अबाउट द फायब्रिनोलायटिक विच इज व्हेरी सिम्पल थिंग. ओके, सो फायब्रिनोलायटिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे काही क्लॉट झालेलं आहे ब्लड वेसलमध्ये तो ब्रेकडाऊन करण्यासाठी यूज केले जाणारे एजंट्स आहेत. दीज आर नथिंग बट दी फायब्रिनोलायटिक. ओके, नेक्स्ट इज द मेकॅनिझम ॲक्शनमध्ये काय करतं ते, ॲक्टिवेट दी ब्लड प्लाझ्मिनोजन विच कन्वर्ट इन टू द प्लाझ्मिन अँड विच इट अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल फॉर द lysis of the blood clot. And two examples we have seen, that is the streptokinase and the urokinase. Next one is the antiplatelet drug. Okay, so the drug which inhibit the thromboxane A2 and ADP to prevent the formation of the platelet plug into a blood vessel are called as an antiplatelet drug. Okay, so the drug which inhibit the thromboxane A2 and the ADP, adenosine diphosphate. Okay, so the drug which inhibit करतात कशाला, thromboxane A2 ला आणि ADP ला, कशाला, टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ द प्लेटलेट प्लग. ओके, जे रिस्पॉन्सिबल असतात कशाला, टू द फॉर्मेशन ऑफ द प्लेटलेट प्लग इन टू द इंटॅक्ट ब्लड व्हेसल are called as an antiplatelet drug. Okay, so they are mainly used as a prophylactic treatment in a arterial thrombosis. Okay, thrombosis मध्ये majorly use केले जातात, and examples are very common and very commonly used, that is the aspirin, dipyridamole, ticlopidine or the majorly used clopidogrel. Okay, so these are two examples are very commonly used. Okay, mechanism of action. So damaged endothelium release the जर तुम्हाला त्या कट झाल्यानंतर, वोंड झाल्यानंतर तिथे ॲक्च्युली काय तुम्हाला प्रोसिजर होते फॉर द फॉर्मेशन ऑफ द क्लॉट हे माहिती असेल तर यू कॅन इझिली कम टू नो, दॅट इज आफ्टर द डॅमेज ऑफ द एंडोथेलियम देर इज अ रिलीज ऑफ द थ्रोम्बोक्सिन A2 अँड दी ADP विच कॉजेस द प्लेटलेट ॲग्रिगेशन. ओके, जेव्हा डॅमेज होतं तेव्हा काय होतं, थ्रोम्बोक्सिन A2 आणि ADP रिलीज होत असतात तिथे प्लेटलेट ॲग्रिगेशन होण्यासाठी, तिथे क्लॉट तयार करण्यासाठी थोडक्यात आपण म्हणू शकतो. ओके, बट अँटीप्लेटलेट ड्रग इनहिबिट द थ्रोम्बोक्सिन A2 अँड दी ADP अँड ADP रिलीज अँड देअर बाय प्रिव्हेंट दी फॉर्मेशन ऑफ दी प्लेटलेट ऑफ दी ड्रग. ओके, प्लेटलेट प्लग. ओके, सो थ्रोम्बोक्सिन A2 आणि ADP याचं रिलीजच तिथे थांबवल्यामुळे काय होतं, प्लेटलेटचं प्लग तिथे फॉर्मच होत नाही. ॲस्पिरिन अँड डायपॅरिडमॉल इनहिबिट द थ्रोम्बोक्सिन A2 while the clopidogrel and the tidopidine inhibit the ADP from the binding to the its ADP receptor. ओके, सो ॲस्पिरिन स्पेशली काय करतं, इनहिबिट दी थ्रोम्बोक्सिन A2. ओके, आणि जे बाकीचे दोन आहेत क्लोपोड्रोकेरल अँड दी थायोपिडिन हे काय करतात, ADPलाच इनहिबिट करतात. त्याच्यामुळे काय होतं, ADP रिलीज नाही होत, त्याच्यामुळे ADP रिसेप्टरला ते बाइंड होत नाही, आणि त्याच्यामुळे जे रिक्वायर्ड केमिकल्स आहेत टू फॉर्मेशन ऑफ दी प्लग ते काय होतात तिथे इनहिबिट केले जातात. ओके, सो एक्झाम्पल द्यायचे आहे ॲस्पिरिन, ते आपण इथे बघणार आहे. सो इट इज यूज इन अ प्रोफायलॅक्सिस इन द थ्रोम्बोएम्बोलिक डिसऑर्डर. ओके, थ्रोम्बोएम्बोलिक डिसऑर्डर जे आहे त्याच्या प्रोफायलॅक्सिसमध्ये हे यूज केलं जातं. लाईक वॉट काइंड ऑफ अ डिसऑर्डर, मायोकार्डियल इन्फेक्शन, कोरोनरी थ्रोम्बोसिस, देन पल्मोनरी एम्बोलिझम अँड द सेरेब्रल थ्रोम्बोसिस विच इज नथिंग बट दी स्ट्रोक, ज्याच्यामुळे स्ट्रोक येतो, आणि स्टेंट इम्प्लांटेशन करायचं असेल, मायोकार्डियल इन्फेक्शन असेल, कोरोनरी थ्रोम्बोसिस असेल, या सगळ्या केसेसमध्ये हे काय केलं जातं, यूज केलं जातं. डोस 75 to 325 mg. Oral dose should be given
lower the dose in a patient receive the ACE inhibitor. ओके, जर डोस लोअर केला तर जे लोक ACE इन्हिबिटर घेतात, ओके, त्या पेशंट्समध्ये याचा डोस काय केला जातो, कमी केला जातो. व्हॉट आर द ॲडवर्स इफेक्ट? नॉशिया, डिझिनेस, स्किन रॅश, प्रोलॉंग ब्लिडिंग टाईम, or the urticaria, airway obstruction, asthma, okay, Ray's syndrome. These kind of adverse effect can be seen into this. Okay, next one is the क्लोपिडोग्रेल. ओके, सो क्लोपिटॅब वगैरे खूप फेमस असे फॉर्म्युलेशन्स आहेत. ओके, अगेन दिस इज ऑल्सो यूज्ड ॲज अ प्रोफायलॅक्सिस इन अ थ्रोम्बोएम्बोलिझम डिसऑर्डर लाईक द मायोकार्डियल इन्फेक्शन, कोरोनरी थ्रोम्बोसिस अँड सेम थिंग. ओके, सो 75 मिलीग्रॅम ओरल रूटने डोस दिला जातो वन्स इन अ डे. ॲडवर्स इफेक्ट इपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस, स्किन रॅश और द constipation, gastric or the gastritis, gastric and the duodenal ulcers, hemorrhage, GI bleeding जे ते म्हणू शकतो आपण, और intracranial bleeding यासारखे ॲडवर्स इफेक्ट तिथे दिसू शकतात. सो दिस इज अबाउट द अँटी प्लेटलेट ड्रग. ओके, सो अँटी प्लेटलेट ड्रगच्या अंडर हे दोन ड्रग खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट पॉईंट अंडर दिस इज द ब्लड सबस्टिट्यूट अँड दी plasma expanders. Okay, so it is again very simple point, that is yes, so a reduced blood volume, okay, which is also known as a hypovolemia, mainly causes the shock. Okay, blood volume जर reduce झाला तर काय होतं, it causes the shock which is called, म्हणजे या सिच्युएशनला काय म्हटलं जातं, हायपोवोलेमिया. इन सच अ क्रिटिकल कंडिशन इट इज इसेन्शियल टू रिस्टोर द इंट्राव्हस्क्युलर ब्लड व्हॉल्यूम. ओके, अशा कंडिशनमध्ये इंट्राव्हस्क्युलर ब्लड व्हॉल्यूम रिस्टोर करणं खूप इम्पॉर्टंट आहे, ॲज वेल ॲज ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दी ब्लड. ओके, जेव्हा हायपोकॅलेमिया होतो, जेव्हा ब्लड व्हॉल्यूम कमी होतो, इन सच केसेस काय करायला पाहिजे, जो इंट्राव्हस्क्युलर ब्लड वेसल आहे तो, ॲज वेल ॲज ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द ब्लड शुड बी इम्प्रूव्ड. टू दॅट वॉट वी आर यूजिंग द blood substitutes. Okay, so to restore the intravascular blood volume and oxygen carrying capacity of the blood and its element like the plasma plasma volume expander are employed. Okay, so blood किंवा त्याचे एलिमेंट्स HB वगैरे इम्प्रूव्ह करण्यासाठी, वॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी हे काय केले जातात, यूज केले जातात. ओके, सो आपण बघतोय ब्लड अँड इट्स एलिमेंट तर कोणते आहेत, सॅटरेटेड होल ह्युमन ब्लड आहे, देन पॅक्ड रेड ब्लड सेल्स आहेत, और द ह्युमन सिरम अल्ब्युमिन और ह्युमन अल्ब्युमिनसुद्धा तिथे अवेलेबल आहे. देन प्लाझ्मा व्हॉल्यूम एक्सपांडरसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत. सो फर्स्ट वी विल सी दी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन फॉर द ब्लड अँड इट्स एलिमेंट्स. ओके, सो सॅटरेटेड होल ह्युमन ब्लडमध्ये काय येतं, हिमोरेजिक शॉक और द blood loss during the surgical procedure can be replaced by administration of the whole blood. ओके, सो हे जे सायट्रेटेड होल ह्युमन ब्लड आहे हे हिमोरेजिक शॉकमध्ये, ओके, जर खूप जास्त ब्लडिंग झालं असेल किंवा ब्लड लॉस झाला असेल इन केस ऑफ ॲक्सिडेंट, इन केस ऑफ एनी सर्जरी, ओके, सो इट कॅन बी रिप्लेस बाय ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दी होल ब्लड. ओके, होल ब्लड ॲडमिनिस्टर केलं जातं आणि ते प्रोव्हाइड केलं जातं. द नेट क्वांटिटी टू बी ॲडमिनिस्टर्ड इज 540 ml. ओके, सो बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन इट इज इसेन्शियल टू चेक अँड कन्फर्म द ब्लड ग्रुप ऑफ द डोनर ऑब्वियसली अँड द रिसिपियंट टू अवॉइड द ब्लड ट्रान्सफ्युजन कॉम्प्लिकेशन. ओके, सो ऑब्वियसली ब्लड ट्रान्सफर करण्याच्या आधी वॉट वी नीड टू चेक दी blood group of the recipient as well as the donor. Okay, so this is about the whole blood. Okay, saturated whole human blood. Now we are talking about the packed red cells. Okay, so packed red cells, it serves obviously red cells which are nothing but the RBCs. Okay, so basically these are majorly used in a anemic condition. So severe anemia, in severe anemia there is to improve the oxygen carrying capacity of the blood, packed red cells stored at the temperature of the 10 degree Celsius. जे packed RBCs आहेत, फक्त RBC स्टोअर केलेले असतात, which are stored at a 10 degree Celsius. This can be given to the patient who is suffering from the severe anemia. Okay, जर anemia झाला तर काय होतं, there is a RBCs नसल्यामुळे काय होतं, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ब्लडची ती कमी होते, त्याच्यामुळे पेशंटला काय होतं, धाप लागतात. इज ॲडमिनिस्टर्ड बिकॉज द होल ब्लड
ॲडमिनिस्ट्रेशन कॅन अफेक्ट द सर्क्युलेटरी लोड. ओके, सो फक्त RBCची जर डिफिशियन्सी आहे, इन सच केसेस जर आपण होल ब्लड तिथे जर आपण चढवत बसलो, देन देअर इज अगेन सर्क्युलेटरी लोड येईल, वॉल्यूम तिथे जास्त एक्सपांड होईल. मग टू अवॉइड दॅट कॉम्प्लिकेशन व्हॉट वी डुईंग, वी आर using the directly only the RBC cells. Okay, next one is the human serum albumin or the human albumin. Okay, so human albumin provide increase in the intravascular oncotic pressure and cause the movement of the fluid from the interstitial to the intravascular space. Okay, human albumin जे आहे सिरम मधलं जे अल्ब्युमिन विच इज नथिंग बट दी प्रोटीन, ते कशासाठी यूज केलं जातं, हे काय करतं, इंट्राव्हस्क्युलर ऑनकॉटिक प्रेशर जे आहे ते इम्प्रूव्ह करतं. त्याच्यामुळे काय होतं, जे फ्लुइड आहे ते इंटरस्टिशियल फ्लुइडपासून इंट्राव्हस्क्युलर फ्लुइडमध्ये ट्रान्सफर होतं आणि तिथे जे काही व्हॉल्यूम कमी झालेला असतो ब्लडचा, तो काय होतो तिथे इम्प्रूव्ह होतं. सो इनडायरेक्टली ह्युमन सिरम अल्ब्युमिन जे आहे ते काय होतं, व्हॉल्यूम एक्सपांड करण्यासाठी यूजफुल होतं. ओके, नेक्स्ट इज द प्लाझ्मा एक्सपांडर्स. सो द ड्रग्स विथ द हाय मॉलिक्युलर वेट वेन ॲडमिनिस्टर्ड रिमेन इन द ब्लड स्ट्रीम अँड इन्क्रीज द सर्क्युलेटरी फ्लुइड व्हॉल्यूम by exerting an osmotic pressure is called as a plasma volume expanders. Okay, so the drugs with the high molecular weight वेन ॲडमिनिस्टर्ड, असे ड्रग जे हाय मॉलिक्युलर वेटचे आहेत आणि ते ॲडमिनिस्ट केले जातात, दीज आर रिमेन इन अ ब्लड स्ट्रीम. ते काय केले जातात, ब्लड स्ट्रीममध्येच राहतात ड्यू टू देअर मॉलिक्युलर वेट अँड इन्क्रीज द सर्क्युलेटरी फ्लुइड व्हॉल्यूम. आणि त्याच्यामुळे काय होतं, सर्क्युलेटरी फ्लुइड व्हॉल्यूम इन्क्रीज होतो अँड बाय एक्झर्टिंग अँड ऑस्मोटिक प्रेशर, त्याच्यामुळे काय होतं, ऑस्मोटिक प्रेशर तिथे वाढतं, इज कॉल्ड ॲज अ प्लाझ्मा व्हॉल्यूम एक्सपांडर्स. ओके, व्हॉट काइंड ऑफ ड्रग्स कॅन बी यूज, डेक्स्ट्रान 40, डेक्स्ट्रान 70, डेक्स्ट्रोज 5%, 10%, 25%, हायड्रॉक्सी इथाइल. Okay, so hydroxyethyl starch or degraded gelatin polymer, these kind of things can be used as a plasma volume expander. What are the therapeutic uses? So plasma volume expander are indicated in hypovolemic state like the shock, burn, trauma and the severe hemorrhage. जसं आपण बघितलं, when there is a hypovolemia म्हणजे काय, देर इज अ डिक्रीज इन अ ब्लड वॉल्यूम. ओके, इन सच केसेस वॉल्यूम एक्सपांडर्स, प्लाझ्मा वॉल्यूम एक्सपांडर्स कॅन बी यूज अँड इन विच केसेस हायपोवॉल्युमिया कॅन बी ऑब्झर्व इन शॉक, बर्न, ट्रॉमा असेल किंवा सिमियर हिमोरेज असेल, म्हणजे ब्लिडिंग जास्त झालं असेल ड्यू टू एनी कंडिशन. इन सच केसेस दिस कॅन बी यूज्ड. ओके, कॉन्ट्राइंडिकेशन, सिवियर ॲनेमिया, कार्डियक फेल्युअर होऊ शकतं किंवा रिनल insufficiency. In such cases these cannot be used. Okay, नेक्स्ट आपण ते ड्रग्स जे आपण तिथे एक्झाम्पल बघितले, ते एक्झाम्पल इथे थोडंसं त्याचं थेरप्युटिक युजेस वगैरे बघणार आहोत. ओके, सो फर्स्ट वन इज द ह्युमन अल्ब्युमिन or the human serum albumin. Okay, so where this can be used in a management of the acute hypovolemia shock or management of the hypoproteinemia. Okay, hypoproteinemia किंवा hypovolemia झाला असेल तर ऑब्वियसली वी आर यूजिंग this drug. So initially 25 gram intravenous, then next dose adjusted according to need. Okay, so allergic reactions can be observed, increase in a salivation. Okay, volume increase झाल्यामुळे salivation increase होऊ शकतो, fever, chills होऊ शकतात किंवा हिमोडायलेशन सुद्धा होऊ शकतं. ओके, नेक्स्ट वन इज द, सो त्याच्या ज्या कॉन्सन्ट्रेशन आहे 5, 20 और 25% मध्ये हे दिलं जाऊ शकतं. निओनेटल हायपर बिलिरुबिनेमियामध्ये हे यूज केलं जाऊ शकतं. पेशंट येस, देन पल्मोनरी एडेमा हा त्याचा काय असतो, अगेन वन साईड इफेक्ट इज देअर. ओके, सो अकॉर्डिंग टू पेशंट रिस्पॉन्स हा पॉईंट इथे कंटिन्यू झालेला आहे. सो नेक्स्ट इज द पॉलिमर ऑफ द डिग्रेडेड जिलॅटिन. ओके, हिमॅसेल हे त्याचं ब्रँड नेम आहे. मॅनेजमेंट ऑफ अगेन हायपोवेलेमिया शॉक अँड द हायपोप्रोटिमिया. Then these can be used in the dose of the 300 to 500 ml intravenously. Allergic reaction, increased salivation, fever, chills or hemodilation, pulmonary edema, same adverse effects are there. Okay, next one is the dextrose D5, D10 and D25. So these are again also used in a hypovolemia shock and dose should be 100 to 500 ml or 1000 ml. It is given by the intravenous route and same adverse effects are there. Next one is the
Yes, next one is the hydroethyl starch. Okay, so again it is again used in a condition, that is the hypovolemia, and 500 ml intravenously can be given, and it also have a same adverse effect. So this is about the so this is about the blood substitute and the plasma expanders. Okay, so here we complete our chapter, that is the blood forming agent or the blood substitutes. ओके, सो नेक्स्ट आपण हा चॅप्टर तर इथे संपलेला आहे. याचा PDF मी शॉर्टली तुम्हाला शेअर करेन. ओके, थँक्यू.